नित्य स्वामी दर्शन 17 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामी दर्शनाचे अंतिम उत्तुंग शिखर गाठण्यासाठी प्रत्येक स्वामी भक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. स्वामींच्या नामजपात अखंडपणे दंग असलेल्या स्वामी भक्तांची स्वामींना प्रत्यक्ष भेटण्याची आणि स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारण्याची भक्ती तृष्णा आयुष्याच्या कुठल्या तरी एका भक्ती वळणावर निश्चितपणे पूर्ण होते. त्यासाठी मनातला सर्व संकल्प आणि विकल्प प्रथम नष्ट करावे लागतात. शरीरातला अहंकाराचा काळोख ज्ञानाच्या तीक्ष्ण अस्त्राने भेदावा लागतो. या आपल्या मर्त्य शरीराचे नियंते स्वामी समर्थ आहेत याची खूणगाठ मनाशी बांधावी लागते. अष्टांग योगाच्या 8 अवघड आणि अतिशय निसरड्या पायऱ्या पार कराव्या लागतात. अखंड नामस्मरणाचा शांत नंदादीप स्वामींपुढे तेवत ठेवावा लागतो. त्या शीतल प्रकाशात स्वामी आपल्या परमभक्तांना निश्चित दर्शन देतात. स्वामी दर्शनाचा हा अपूर्व अनुभव शब्दातीत असतो. ज्ञानदेवांच्या शाश्वत भाषेत सांगायचं झाले तर, परितैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा, आणि विस्मयाची या जीवा, विस्मयो जाला. ज्ञानेश्वरी 7:189. स्वामींचे वर्णन करण्यासाठी आपल्या मुखात शाश्वत अक्षरे जमा होतात. अक्षरांचा मेळावा जमतो. परंतु वर्णन करायला लागले तर लक्षात येते की स्वामी दर्शन वर्णना पलीकडचे आहे. खरे सांगायचे तर विस्मयालाही विस्मय वाटावा असा हा दर्शन सोहळा क्षणार्धात घडून गेलेला असतो. हा आध्यात्मिक आनंद शेवटी व्यक्तिगणिक वेगळा ठरतो. सांगायला गेले की शब्द थिसतात. अध्यात्म मार्गावरल्या स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाची अद्वैत कहाणी फार विलक्षण असते. स्वामी अस्तित्वात विलीन झाल्याशिवाय स्वामींचे दर्शन होत नाही ही या कहाणीची संगती आहे. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ही भक्ती कहाणी उलगडताना माझा मी बोलत नसेन एवढे मात्र जरा लक्षात असू द्या. सर्व ज्ञानेंद्रियांची अक्षर मेजवानी आता मी तुम्हाला कथन करणार आहे. जीवाचे कान करून हा स्वामी आणि परमभक्त यांचा अद्वैती आनंद सोहळा तुम्ही आता ग्रहण करा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.